क्षणभंगूर आणि चिरंतर सत्य, एक छोटासा सुंदर लेख. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे आज स्वागत आहे. तर आज आपण एक छोटासा लेख पाहणार आहोत. क्षणभंगूरता आणि चिरंतर सत्य या विषयावर आधारित एक वैचारिक लेख आपण या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. लेख अगदी सुंदर असा आहे, तो सर्वांनी ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आता आपण लेखाला सुरुवात करूया. आता क्षणभंगूरता आणि चिरंतर सत्य. आता काळाचा महिमा आणि जीवनाचे मर्म. निसर्गाचा नियमच आहे की जी गोष्ट जन्माला येते ती कधी ना कधी नष्ट होते. याच प्रवासाला आपण जीवन असे म्हणतो. आता जीवनातील प्रत्येक क्षण हा क्षणभंगूर आहे, तरीही त्यामागे एक चिरंतर सत्य दडलेले असते. तर आता आपण पाहूया क्षणभंगूरता म्हणजे काय. तर आता क्षणभंगूरता म्हणजे काय. आता क्षणभंगूरता म्हणजे काही काळापुरते असणे. म्हणजे बागेत, आता आपण उदाहरण बघूया. बागेत उमललेले फूल, आकाशातील इंद्रधनुष्य किंवा पाण्याचे बुडबुडे हे सर्व क्षणभंगूर आहे. आता मानवी आयुष्यातही यापेक्षा वेगळे नाही. मानवी आयुष्यही यापेक्षा काही वेगळे नाही. आपण ज्या सुखाच्या मागे धावतो ती सुखे आणि ज्या दुःखांनी आपण खचून जातो ती दुःखे ही तात्पुरतीच असतात. तर काळाच्या ओघात सर्व काही वाहून जाते. आता आपण क्षणभंगूरतेची व्याख्या बघितली. आता आपण बघूया दुसऱ्या भागामध्ये काळाचे महत्त्व. आता काळ हा कोणासाठीही थांबत नाही. गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. हेच काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आता आपण अनेकदा भविष्याच्या चिंतेत किंवा भूतकाळाच्या आठवणीत वर्तमानातील क्षण गमावतो. तर आपण भूतकाळातल्या आठवणी करत बसतो आणि जे वर्तमान काळामध्ये आपल्याकडं जे सुखाचे क्षण असतात ते सुद्धा आपण भविष्याच्या चिंतेने किंवा भूतकाळाच्या आठवणीने हे क्षण आपण गमावतो. खरं तर आपल्या हातात असलेला एकमेव काळ म्हणजे आत्ताचा क्षण. आता जो व्यक्ती या क्षणाची किंमत ओळखतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगू शकतो. तर आता आपण दुसऱ्या भागामध्ये काळाचे महत्त्व बघितले. तर आता आपण बघूया तिसऱ्या भागामध्ये चिरंतर सत्य काय आहे. आता सर्व काही बदलत असताना काही गोष्टी मात्र कायमस्वरूपी असतात. आता मृत्यू हे जीवनाचे सर्वात मोठे चिरंतर सत्य आहे. पण त्या पलीकडेही जाऊन पाहिले तर माणसाने केलेले सत्कर्मे, दिलेले प्रेम आणि कमावलेली माणुसकी ही चिरंतर असते. शरीर नष्ट झाले तरी त्या व्यक्तीचे विचार आणि कार्य जगाच्या स्मरणात कायम राहतात. हेच ते सत्य आहे जे काळाच्या मर्यादेला ओलांडून पुढे जाते. तर आता आपण चिरंतर सत्य काय आहे याबद्दल तिसऱ्या भागामध्ये आपण माहिती बघितली आहे. आता आपण चौथ्या भागामध्ये काय बघणार आहोत. तर चौथ्या भागामध्ये कसे जगावे याविषयी आपण बघणार आहोत. तर जीवन क्षणभंगूर आहे म्हणून निराश होण्यापेक्षा ते
प्रत्येक क्षणी आनंदाने जगणे महत्त्वाचे आहे. आता जेव्हा आपल्याला हे समजते की इथले काहीच कायमस्वरूपी नाही, तर आपल्यातील अहंकार गळून पडतो तेव्हा, आणि आपण इतरांशी प्रेमाने वागू लागतो. तर आता आपण या सर्व गोष्टींमधून निष्कर्ष काय निघतो ते पाहणार आहोत. आता आपण वरती ज्या 4 गोष्टी पाहिल्या त्यामधून काय निष्कर्ष निघणार आहे. आता क्षणभंगुरता आपल्या जीवनाची मर्यादा सांगते, तर चिरंतर सत्य हे आपल्याला जीवनाचे ध्येय दाखवते. क्षणभंगुरता मर्यादा सांगते आणि चिरंतर सत्य हे आपल्याला ध्येय दाखवते. आता काळाचा आदर करून प्रत्येक क्षण सत्कारणी लावणे किंवा निस्वार्थ भावनेने जगणे हेच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे. हा निष्कर्ष आपण यामधून पाहिला. आता दिव्य ही निसर्ग नौका, म्हणून म्हणतो आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कधी होत्याचं नव्हतं होतं हेही कळायला वेळ लागत नाही. म्हणून म्हणूनच राग, द्वेष, हेवेदावे सगळं सोडून ती अशीच वागली, तो असाच वागला, माझा बंगला, माझी गाडी, माझी संपत्ती काहीही सोबत येत नाही. मग सोबत काय येतात तर फक्त एकमेकाच्या सुखात घालवलेल्या आठवणींची गोड क्षण. तर मला वेळ नाही, खूप काम आहे, असे करता करता आयुष्य संपून जाते आणि जगायचं ते राहूनच जातं, नाही का? म्हणून म्हणते वेळ काढा, नाती जपा आणि प्रत्येकाला समजून घ्या आणि प्रत्येक क्षणाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. आता आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, हसण्याचे क्षण, राहण्याचे क्षण, हे काही कठीण क्षण, हे सर्व मिळूनच आपलं जीवन तयार होतं. आता या प्रत्येक क्षणाला आपल्याला सांभाळून ठेवावे लागते. आणि त्याच्याच आठवणी तयार होतात. अगदी क्षणाक्षणाचे हिशोब असतात. एका क्षणातच कुठल्याही गोष्टीचा निकाल बदलू शकतो. आता आपण उदाहरण बघूया. क्रिकेटमध्ये नाही का, शेवटच्या बॉलवर एखादा खेळाडू 6 मारतो आणि ती टीम जिंकते. तो क्षण जिंकलेल्या टीम करता किती प्रचंड आनंदाचा क्षण असतो. तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेखाचा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.